गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर या अगोदरच्या क्लासमध्ये आपण लॅटिमार डायग्राम आणि फ्रोस्ट डायग्राम यांचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं किंवा त्या कशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करत होतो याची सगळी माहिती किंवा त्यावरील भरपूरसे प्रश्नसुद्धा आपण बघितलेले आहेत. तर आता त्यानंतर पॉवर बॅग्स डायग्राम म्हणजे काय, त्या लॅटिमार आणि फ्रोस्ट डायग्रामपेक्षा वेगळ्या कशा, आणि एखादी पॉवर बॅग्स डायग्राम बघून त्याचं आपण एक्सप्लेनेशन या आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत. तर म्हणून त्यासाठी एक क्वेश्चन इथे दिलेला आहे. व्हॉट आर पॉवर बॅग्स डायग्राम. पॉवर बॅग्स डायग्राम काय असतात, हाऊ दे डिफर फ्रॉम लॅटिमर अँड फ्रोस्ट डायग्राम. लॅटिमर किंवा फ्रोस्ट डायग्रामपेक्षा त्या वेगळ्या कशा. ड्रॉ अ पॉवर बॅग्स डायग्राम ऑफ आयरन इन ॲक्वेअस सोल्युशन. तर आपल्याला आयरनच्या ॲक्वेअस सोल्युशनसाठी पॉवर बॅग्स डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर इथे आपण एक पॉवर बॅग्स डायग्राम जे दाखवलेली आहे ती बघूया. तर लॅटिमार डायग्राममध्ये आपण सरळ एखाद्या केमिकल रिॲक्शन प्रमाणे आपण ती डायग्राम ड्रॉ केली होती. म्हणजेच एखादी स्पेसीज वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कसे कंपाऊंड तयार करतात आणि त्यातली हायर ऑक्सिडेशन स्टेट हायर ऑक्सिडेशन स्टेटवाली जी स्पेसीज आहे तिला लेफ्ट हँड साईडला लिहित होतो. तर लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेटवाली स्पेसीज आपण राईट हँड साईडला लिहित होतो. आणि वेगवेगळ्या स्पेसीज ऑक्सिडेशन स्टेटच्या उतरत्या क्रमात आपण लॅटिमार डायग्राममध्ये मांडत होतो. फ्रोस्ट डायग्राममध्ये आपण बघितलं की होल्ट इक्विव्हॅलंट म्हणजेच NE0 आणि ऑक्सिडेशन नंबर यांच्यामध्ये जो ग्राफ आपल्याला मिळतो आहे त्या ग्राफमध्ये त्या स्पेसीज वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवल्या असतात. म्हणजेच वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटवर होल्ट इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू किती आहे त्यानुसार आपण पॉईंट ड्रा करत होतो. तर आता अगदी त्याच पद्धतीने ही जे पॉवर बॅग्स डायग्राम आहे यामध्ये सुद्धा होल्ट इक्विव्हॅलंट आणि pH यांच्यामध्ये आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत. तर या डायग्रामचं आपण एक्सप्लेनेशन किंवा इथे दर्शवणाऱ्या ज्या लाईन्स आहेत, जसं लाईन AB, BD आणि DF, AB, BD आणि DF, तसंच BC आणि DE या लाईन्स नेमकं काय रिप्रेझेंट करतात, या लाईन्सवरून आपण काय एक्सप्लेनेशन मांडू शकू ही माहिती या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेली आहे. तरी आपण आता पॉवर बॅग्स डायग्राम म्हणजे काय, त्याची गरज का बरं पडली, या सगळ्या गोष्टी आज बघणार आहोत. तर फ्रोस्ट डायग्राम ॲज वेल ॲज लॅटिमर डायग्राम आर द रेडॉक्स डायग्राम ॲट अ डेफिनाइट pH. Frost diagram as well as a Latimer diagram are the redox diagram at a definite pH. That means at acidic pH. These two diagram, Latimer diagram आणि Frost diagram, या आपण acidic pH म्हणलं की pH 0 आणि बेसिक pH म्हणलं तर pH 14 वर त्या डायग्राम बघत होतो. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे फ्रोस्ट डायग्राम आणि लॅटिमार डायग्राम या रेडॉक्स डायग्राम आहे ॲट अ डेफिनाइट pH. फॉर एक्झाम्पल, Frost diagram of iron are either at pH is equal to 0 acidic and pH 14 is equal to basic. However, it is necessary to see the effect of pH. However, it is necessary to see the effect of pH on the redox potential and various equilibria in the solution. म्हणजेच आपल्याला इथे pHचा रेडॉक्स पोटेन्शियलवर काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. दिस हॅज बीन डन बाय पॉवर बॅग्स डायग्राम. म्हणूनच इथे पॉवर बॅग्स डायग्रामचा उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा ही नवीन पद्धतीची डायग्राम काढण्यात आलेली आहे की ज्यामध्ये pH आणि रेडॉक्स पोटेन्शियलमध्ये
काय नेमकं घडतं ही सगळी माहिती या पोरबॅग्स डायग्राममध्ये आपल्याला मिळेल. इन शॉर्ट, पोरबॅग्स डायग्राम आर द प्लॉट ऑफ रेडॉक्स पोटेन्शियल ॲज अ फंक्शन ऑफ pH. द इम्पॉर्टंट फीचर ऑफ द डायग्राम आर ॲज फॉलोज. काही वैशिष्ट्ये जे आहे या डायग्रामचे ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत. नंबर 1, ए, ईच लाईन रिप्रेझेंट अ बाउंड्री बिटवीन द टू स्पेसीज. म्हणजे तिथे काढलेली जी प्रत्येक लाईन आहे ही लाईन त्या दोन स्पेसीजमध्ये असणारी बाउंड्री दर्शवण्याचं काम करते. ईच एरिया रिप्रेझेंट द कंडिशन ऑफ pH अँड पोटेन्शियल अंडर विच अ पर्टिक्युलर स्पेसीज विल एक्झिस्ट इन द सोल्युशन. म्हणजेच प्रत्येक एरिया जो आहे तो pH आणि पोटेन्शियल, म्हणजेच प्रत्येक एरिया, ईच एरिया रिप्रेझेंट कंडिशन ऑफ pH. म्हणजेच तिथे तयार होणारा जो काही एरिया आहे तो एरिया pHची आणि पोटेन्शियलची कंडिशन त्यावेळेस काय असेल, म्हणजे किती pHवर तो एरिया आहे त्यावेळेस इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू किती होती हे दर्शवण्याचं काम करेल. म्हणजे या pH व्हॅल्यूला एवढं इलेक्ट्रोड पोटेन्शियल असताना ही स्पेसीज या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे असं दर्शवण्याचं काम त्या एरियाचं असते. द एरिया बिटवीन डॉटेड लाईन रिप्रेझेंट द स्टॅबिलिटी फील्ड ऑफ वॉटर. जो एरिया डॉटेड लाईनने दर्शवला आहे तो स्टॅबिलिटी फील्ड ऑफ वॉटर दर्शवतो. द हॉरिझॉन्टल लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट द प्युअरली रेडॉक्स रिॲक्शन. द हॉरिझॉन्टल लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट प्युअरली रेडॉक्स रिॲक्शन अँड इट इज इंडिपेंडंट ऑफ pH. म्हणजे जी आडवी ओळ असेल या आडव्या ओळी काय दर्शवतात तर रिडॉक्स रिॲक्शन होत आहे हे दर्शवतात. तसंच त्या इंडिपेंडंट असतात pHवर म्हणजेच H+ आयन तिथे नसतो असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि व्हर्टिकल लाईन ज्या आहेत, व्हाईल द व्हर्टिकल लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस रिप्रेझेंट द नॉन रिडॉक्स रिॲक्शन दॅट डिपेंड अपॉन द pH. म्हणजेच रिडॉक्स रिॲक्शन इंडिपेंडंट ऑफ pH आणि नॉन रिडॉक्स रिॲक्शन डिपेंड अपॉन द pH. दॅट मीन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन इन्व्हॉल्व इन दॅट रिॲक्शन. म्हणजेच बघा, ज्या आडव्या ओळी आहेत त्या आडव्या ओळी रिडॉक्स रिॲक्शन दर्शवतात आणि तिथे त्या इंडिपेंडंट असतात pHवर. आणि व्हर्टिकल ज्या लाईन आहे त्या नॉन रिडॉक्स रिॲक्शन शो करतात आणि त्या डिपेंड असतात pHवर. द स्लॅन्टिंग लाईन रिप्रेझेंट द रिडॉक्स रिॲक्शन विच इज अ pH डिपेंडंट. ज्या स्लॅन्टिंग लाईन आहे म्हणजे ज्या तिरकस अशा रेषा आहेत त्या तिरकस रेषासुद्धा रिडॉक्स रिॲक्शन रिप्रेझेंट करतात. बट दिस रिडॉक्स रिॲक्शन इज डिपेंड अपॉन द pH. म्हणजे बघा, आडव्या ओळी रिडॉक्स रिॲक्शन परंतु pHवर डिपेंडंट नाही. उभ्या ओळी नॉन रिडॉक्स रिॲक्शन परंतु pHवर डिपेंडंट. तिरकस ओळी ज्या आहेत, तिरकस लाईन्स ज्या काढलेल्या असेल त्या रिडॉक्स रिॲक्शन शो करतात परंतु त्या डिपेंड असतात pHवर. द लाईन हॅविंग अ निगेटिव्ह स्लोप रिप्रेझेंट द रिडक्शन रिॲक्शन. ज्या लाईन्सचा स्लोप निगेटिव्ह आहे त्या रिडक्शन रिॲक्शन शो करतात. इन विच द H पॉझिटिव्ह आयन्स आर ऑन द लेफ्ट साईड ऑफ द इक्विलिब्रियम. ज्या रेषेचा स्लोप निगेटिव्ह आहे त्या रिडक्शन पोटेन्शियल शो करतात आणि H पॉझिटिव्ह आयन त्या इक्विलिब्रियमच्या लेफ्ट हँड साईडला असतं. द लाईन हॅविंग अ पॉझिटिव्ह स्लोप रिप्रेझेंट द रिडक्शन रिॲक्शन. लाईन हॅविंग पॉझिटिव्ह स्लोप represent reduction reaction in which the H positive ions are on the right side of the equilibrium. The Pourbaix diagram of iron. Iron is an important metallurgy species and the Pourbaix diagram of iron is important tool in the corrosion studies. Simplified diagram is shown below. तर इथे आपल्याला आयरनची Pourbaix डायग्राम दाखवलेली आहे. ही Pourbaix डायग्राम होल्ट इक्विव्हॅलंट आणि pH यांच्यामध्ये प्लॉट केलेली आहे. तर आता आपल्याला इथे Pourbaix डायग्राम ऑफ आयरन सिस्टीम कॅन बी इंटरप्रिटेड ॲज फॉलोज. तर खाली दिल्याप्रमाणे आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहू. तर आपल्याला AB, BC, BD, DE आणि DF या 5 लाईन्स
ज्या 5 लाईन्स आहे या 5 लाईन्सचं आपल्याला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करायचं आहे किंवा त्या 5 लाईन नेमकं काय रिप्रेझेंट करतात हे समजून घ्यायचं आहे. द लाईन ए बी इज अ redox boundary of couple Fe tripositive and Fe dipositive. This is the redox boundary of Fe tripositive and Fe dipositive ion. This equilibrium can exist only at lower pH value. That means it show 1 or 3, 1, 2, 3 pH. That means this is a lowest. This equilibrium exists in a lower pH. The reaction can be shown as Fe tripositive ion plus single electron is in equilibrium with the Fe dipositive ion. Electrode potential value is 0.77 volt. As the reaction does not involve the term H positive ion, this line is a horizontal line. Therefore, from the information given in the above points, if the line is parallel to x-axis, is a redox reaction but is independent on the pH. As the reaction does not involve the term H positive ion, the redox potential is independent of pH. The line AB is parallel to pH axis and represent a purely redox reaction. It is independent of pH. In the solution contain any species having redox potential above the line AB will oxidize the Fe dipositive to Fe tripositive. So Fe tripositive ion will predominate in such a solution. If the line having higher potential than that of above the line AB in a solution, if any species having redox potential above the line AB, जर एखाद्या स्पेसिसला रेडॉक्स पोटेन्शियल व्हॅल्यू जी आहे ही ए बी लाईन्सच्या वर असेल तर त्या स्पेसिसची टेंडन्सी या Fe डायपॉझिटिव्ह आयनचं Fe ट्रायपॉझिटिव्ह आयनमध्ये कन्व्हर्शन जर स्पेसिसचं इथे काय म्हटलेलं आहे बघा, इन द सोल्युशन कंटेन्स एनी स्पेसिस, जर सोल्युशनमध्ये अशी एखादी स्पेसिस असेल ज्यांचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू या ए बी लाईन्सच्या वर असेल, these species have a tendency to oxidize the Fe dipositive ion into a Fe tripositive ion. So Fe tripositive ion will predominate in such a solution. म्हणजेच आपल्याला लाईन ए बीच्या बाबतीत असं सांगता येईल की लाईन ए बी ही एक बाउंड्री आहे इन बिटवीन द कपल Fe ट्रायपॉझिटिव्ह Fe डायपॉझिटिव्ह. हे बाउंड्रीचं काम करत आहे. तसंच हे पॅरलल आहे पीएच ॲक्सिसला. पॅरलल असल्यामुळे ही एक प्युअरली रेडॉक्स रिॲक्शन आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ द पीएच. दॅट मीन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन डज नॉट इन्व्हॉल्व इन दॅट रिॲक्शन अँड द स्पेसिस हॅव्हिंग हायर पोटेन्शियल दॅन दॅट ऑफ दिस लाईन ए बी, then this oxidation reaction Fe dipositive ion converted into Fe tripositive ion will takes place regularly. Therefore Fe tripositive ion will predominate in that solution. Now the line BC, this line BC, this is a vertical line and we here interpret some information about the vertical line BC. This line BC corresponding to the hydrolysis of Fe tripositive ion as shown in the reaction. This line BC represent the hydrolysis of Fe tripositive ion. Fe tripositive ion. This line BC represent the hydrolysis of Fe tripositive ion. Fe tripositive ion plus thrice H2O, then it gives FeOH thrice plus thrice H positive ion. This reaction is not a redox reaction. This reaction is not a, तर आपण अगोदरच म्हटलं की व्हर्टिकल लाईन जर असेल तर ती नॉन रेडॉक्स रिॲक्शन असते. व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट नॉन रेडॉक्स रिॲक्शन. इट इज डिपेंड अपॉन द पीएच. इट इज डिपेंडंट ऑन
pH. The reaction is not a redox reaction because the oxidation state of Fe does not change in that reaction. ही एक रेडॉक्स रिॲक्शन नाही आहे आणि रेडॉक्स रिॲक्शन नसल्यामुळे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण काही होणार नाही, म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट काही बदल होणार नाही. इट ओनली अंडरगोज हायड्रोलिसिस since the reaction involve the H positive ion. It depend upon the pH. Lower pH favors the Fe positive ion. The higher pH favors the formation of ferric hydroxide precipitate. म्हणजे लोअर pH ला या BC लाईन्सच्या डाव्या बाजूला आपल्याला Fe पॉझिटिव्ह आयन एक्झिस्ट असल्याचं दिसतं, तर उजव्या बाजूला म्हणजेच हायर pH ला आपल्याला FeOH थ्राईस म्हणजे फेरिक हायड्रॉक्साईड दिसतं. म्हणजे लोअर pH ला Fe पॉझिटिव्ह आयन एक्झिस्ट आणि ॲट हायर pH ferric hydroxide precipitate exists. Since the line is a vertical and parallel to y-axis, it represents a non-redox reaction. After that, third line BD, this is a slant line, and we know that about the slant line, this line corresponding to the hydrolysis of Fe tripositive ion as shown. The line BD, along this line the two species Fe dipositive and FeOH thrice are in equilibrium. This Fe dipositive ion and FeOH thrice are in equilibrium. Along the line two species Fe dipositive ion and FeOH thrice are in equilibrium. This is a redox reaction at a higher pH. When the Fe tripositive ion exists as its hydroxide, the reaction can be shown as FeOH thrice plus thrice H positive ion plus electron. Then it is converted into a Fe dipositive ion plus thrice H2O. The reduction potential is given by the Nernst equation. E is equal to E naught minus 0.0591 log of Fe dipositive ion divided by H plus ion raised to power 3. But we know that log of 1 by H positive ion is equal to pH. If we apply the log to both the term, that means numerator as well as the denominator, then this above equation will become E is equal to E naught minus 0.0591 log of Fe dipositive ion minus minus this raised to power term is written in front of this according to the log rule, minus 3 into 0.0591 and we know that 1 by H positive means pH, so we put this value of 1 by H positive ion as a pH. So the above equation is converted into such a type. This equation, the equation shows that with increase in the pH value, potential goes on decreases linearly. The equation shows that with increase in the pH, potential goes on decreasing linearly as represented by the line BD. Negative slope of the line indicates that the presence of H positive ion on the left hand side of the reduction equilibrium. तर लाईन बी डीच्या बाबतीत आपण आता इथे डिस्कस करणार आहोत की लाईन बी डी ही लाईन बी डीमध्ये स्लोप हा निगेटिव्ह स्लोप दिसतो आहे. निगेटिव्ह स्लोप असल्यामुळे रिडॉक्स जे निगेटिव्ह स्लोप असल्यामुळे काय सांगितलं होतं आपण निगेटिव्ह स्लोपच्या वेळेस, जर निगेटिव्ह स्लोप असेल तर H प्लस आयन जे आहे ते लेफ्ट हँड साईडला असते रिडक्शन इक्विलिब्रियमच्या. म्हणून इथे म्हटलेलं आहे निगेटिव्ह स्लोप ऑफ लाईन इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ H पॉझिटिव्ह आयन ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द रिॲक्शन इक्विलिब्रियम. अँड दिस इक्वेशन शोज दॅट विथ इन्क्रीज इन द pH, जर आपण या pHची व्हॅल्यू वाढवली, इथे pHच्या व्हॅल्यूमध्ये वाढ झाली तर या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलमधून या दोनही किमती मायनस होत आहे. म्हणजे इकडे जर आपण या pHची व्हॅल्यू वाढवली म्हणजे साहजिक आहे ही व्हॅल्यू वाढेल आणि ही व्हॅल्यू वाढली म्हणजेच ऑटोमॅटिक रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू कमी कमी होत जाईल.
म्हणजेच दिस इक्वेशन शोज दॅट विथ इन्क्रीज इन द pH the potential goes on decreasing linearly as represented by the line BD. Now the next line is a line DE. तर लाईन DE नेमकं काय दर्शवते आपण बघूया. लाईन DE ही एक व्हर्टिकल लाईन दिसते आपल्याला. लाईन DE ही एक व्हर्टिकल लाईन आहे आणि पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे. तर दिस लाईन रिप्रेझेंट द हायड्रोलिसिस ऑफ Fe डायपॉझिटिव्ह आयन. तर ही जी लाईन DE आहे ही हायड्रोलिसिस दर्शवत आहे Fe डायपॉझिटिव्ह आयन. Fe डायपॉझिटिव्ह आयनचं हायड्रोलिसिस होऊन आपल्याला FeOH ट्वाईस मिळते आहे. ही लाईन DE आपल्याला इथे शो करत आहे. Fe डायपॉझिटिव्ह आयन प्लस ट्वाईस H2O, then it is converted into FeOH twice plus twice H positive ion. This is not a redox reaction. ही लाईन व्हर्टिकल लाईन असल्यामुळे आणि पॅरलल टू वाय ॲक्सिस असल्यामुळे ही दिस इज नॉट अ redox reaction since the oxidation state of Fe dipositive ion does not change since the reaction involve H positive ion. ती रिडॉक्स रिॲक्शन नाही. तिथे Fe आयरनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती बदललेली नाही, परंतु ती रिॲक्शन डिपेंड ऑन pH आहे. म्हणजेच या रिॲक्शनमध्ये H पॉझिटिव्ह आयन इन्व्हॉल्व आहे. इट इज अ pH डिपेंडंट. फॉर्मेशन ऑफ फेरस हायड्रॉक्साईड इज फेवर्ड बाय हायर pH. म्हणजेच इथे फेरस हायड्रॉक्साईड जो तयार होत आहे त्याचं फॉर्मेशन हायर pH ला फेवर्ड आहे. बट ॲट अ लोअर pH इट विल एक्झिस्ट इन Fe डायपॉझिटिव्ह आयन फॉर्म. The vertical line formation of ferrous hydroxide is favored by higher pH. The vertical line parallel to y axis represent the non-redox reaction. आता सर्वात शेवटची लाईन DF. लाईन DF बद्दल आपण काय सांगू शकतो आहे ते आपण बघणार आहोत. तर ही लाईन DF आहे ही स्लॅन्ट लाईन आहे. ही स्लॅन्ट लाईन आहे आणि या लाईनमध्ये नेमकं या लाईनच्या बाबतीत आपण आता एक्सप्लेन करणार आहोत. द लाईन DF करेस्पॉन्ड टू द रिॲक्शन FeOH thrice and FeOH twice. That means it shows a boundary between the two species like FeOH thrice and FeOH twice. FeOH thrice plus H positive ion plus single electron changes to FeOH twice plus H2O. This is a redox reaction and potential is given by the Nernst equation. Therefore E is equal to E naught minus 0.0591 log of 1 by H positive ion. But we know that log of 1 by H positive ion is equal to pH. If we put the value of this term as pH, then we will get the above equation in such a way. E is equal to E naught minus 0.0591 pH. With increase in the, if we increase the value of pH, then the electrode potential value goes on decreasing linearly. जर आपण इथे pH ची व्हॅल्यू वाढवली म्हणजेच साहजिक आहे हे जे मल्टिप्लिकेशन आहे या टर्मची सुद्धा व्हॅल्यू वाढेल आणि या टर्मची व्हॅल्यू वाढली तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलमधून ही व्हॅल्यू वजा केल्यावर येणारं उत्तरसुद्धा डिक्रीज होताना आपल्याला दिसून येईल. म्हणून इथे म्हटलेलं आहे विथ इन्क्रीज इन द pH potential goes on decreases linearly as shown by the line DF. Also the negative slope represent H positive ion on the left hand side of the reduction equilibrium. निगेटिव्ह स्लोप असल्यामुळे H पॉझिटिव्ह आयन हे जे आहे ते रिडक्शन इक्विलिब्रियमच्या डाव्या बाजूला असेल. तर अशा पद्धतीने या पोर बॅग्स डायग्राममध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या लाईन्स आहे हॉरिझॉन्टल असो व्हर्टिकल असो किंवा स्लॅन्ट लाईन यामध्ये या वेगवेगळ्या स्पेसिसच्या बाउंड्रीचं काम करत आहे. तसंच यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीची रिडक्शन रिॲक्शन होऊन राहिली किंवा काय चेंजेस होतात नेमकं pH वर डिपेंडंट आहे किंवा नाही किंवा रेडॉक्स रिॲक्शन आहे किंवा नाही याबद्दल या पोर बॅग्स डायग्राममधून आपल्याला भरपूरशी माहिती मिळते. तरी आपण सुरुवातीला लॅटिमार डायग्राम बघितल्या, त्यानंतर फ्रोस्ट डायग्राम बघितल्या, त्यानंतर हे पोर बॅग्स डायग्राम.
तर पॉवरबॅग्स डायग्राममध्ये जे काही फीचर्स दिलेले आहेत ते फीचर्स जर आपण व्यवस्थितपणे ध्यानात घेतले तर आपण असे कोणत्याही एलिमेंट्सच्या पॉवरबॅग्स डायग्राम असो त्या व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ शकू किंवा त्याचं इंटरप्रिटेशन व्यवस्थितपणे करू शकू. तर आजचा हा पॉवरबॅग्स डायग्रामवरचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. धन्यवाद.